परिषद अध्यक्ष हा शिवसेनेच्या सूचनेनुसारच होईल। सत्तेची चावी ना अजित पवारांकडे असेल ना भाजपकडे, शिवसेनेचे विजय शिवतारेंचं वक्तव्य। सोलापुरात माघी वारीनिमित्त भगवे ध्वज घेत शेकडो भक्तांचा गोल रिंगण सोहळा। मृदंगवादक डोक्यावर तुळस घेऊन महिला भगिनींचाही सहभाग। लाल वादळ नाशिकमध्ये धडकलं, किसान सभेचा लॉंग मार्च नाशकात दाखल। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता लॉंग मार्च। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी कंबर कसली। आतापर्यंत 200 कोटी रुपयांची वसुली केल्याची माहिती। सोलापुरातील उजनी गावच्या पद्मावती देवीच्या मंदिरात चोरी। 20 ते 22 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू। जम्मू काश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे हजारो पर्यटक ठिकठिकाणी अडकले। गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम सारख्या प्रमुख पर्यटन स्थळांचा संपर्क तुटला। 48 तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता। हिंगोलीत भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांच्यावर गुन्हा दाखल। तहसील कार्यालयात महसूल कर्मचाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।